सध्या कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त काम करायची गरज आहे, तर ते क्षेत्र आहे कृषी. त्यामुळं एआयशी कृषी क्षेत्र कसं जोडलं जाणार आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा की कशा पद्धतीनं एआय ॲग्रिकल्चरमध्ये उपयोगी पडेल. ॲग्रिकल्चरमध्ये एआयच्या दृष्टिकोनातून बघितलं तर महाराष्ट्र शासनाने महाविस्तार एआय हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून आणलेला आहे. तर या ॲप्लिकेशनमधून शेतकऱ्यांना पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत असे विविध प्रकारचे सूचना शेतकऱ्यांना मिळतात. तसंच रिअल टाईममध्ये शेतकऱ्यांच्या पिकावरती जर काही रोग आलेला असेल किंवा काही कीड पडलेली असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा फक्त जर फोटो इथे याच्यावरती या ॲपवरती अपलोड केला, आता मी गॅलरीतून सिलेक्ट करते, फक्त फोटो जर अपलोड केला तर त्याच्यावरतून त्यांना प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारात्मक उपाय असे मिळतं. टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब IIT बॉम्बे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्र गव्हर्नमेंट कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे AI पॉवर्ड सोल्युशन बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 18 क्रॉप्स सध्या कव्हर होत आहेत आणि 100 पेक्षा जास्त डिसीजेस आणि पेस्ट याच्यामध्ये कव्हर होत आहेत. पण कोणतं पीक घ्यावं, कोणत्या वेळी घ्यावं या संदर्भामध्ये सुद्धा काय माहिती दिली जाणार आहे का? कारण काय की पीक घेण्याची पद्धत याच्यावर सुद्धा मार्गदर्शन. येस, महाविस्तार ऍप्लिकेशन मध्ये शेतकऱ्याची प्रत्येक सॉइलची माहिती काय, प्रत्येक शेतकऱ्याचे सॉइल इथे लिंक केलेले आहे. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस इन्फॉर्मेशन काय आहे, त्याच्यानंतर योग्य पीक कोणतं घेतलं पाहिजे याची माहिती AI पॉवर जे आपलं महाविस्तार ऍप्लिकेशन देत आहे. त्याच्या बेसिसवर कोणतं बियाणं निवडावं, बियाणं निवडल्यानंतर प्रत्येक स्टेज वाईज पिकाची काय काळजी घेतली पाहिजे ही सर्व माहिती त्यामध्ये दिली जाते. त्याच्याबरोबरच शेतकऱ्यांना हवामान सल्ला हा शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे पिकावरती कोणता रोग येणार आहे, आलेला रोग असेल तर कोणता रोग आहे, यावरती काय काळजी घेतली पाहिजे, कोणते पेस्टिसाइड यूज केले पाहिजे याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यानंतर त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल नक्कीच वाढणार आहे. असे ऍडव्हान्स हे महाविस्तार ऍप्लिकेशन कृषी विभागाने डेव्हलप केलेलं आहे. ऍडव्हान्स एआयचा वापर केला गेला आहे. त्या ऍडव्हान्स एआयने आपण शेतकऱ्याचा जवळचा मित्र बनू शकतो. शेतकऱ्यांची महत्वाची अडचण अशी आहे की त्यांच्या जे पीक आहे त्यावर कुठला रोग झाला आहे त्यांना लवकर प्रदर्शनास येत नाही. पण आता सध्या फोनने आपण माहिती घेऊ शकतो की कुठला रोग झालाय आपल्या पिकावर, किंवा शेतकऱ्याकडे चॅटबॉट पण येतात. पण वातावरण जे आहे, कोकणामध्ये वेगळं वातावरण आहे, मराठवाड्यामध्ये वेगळं आहे, विदर्भात वेगळं आहे आणि इतर ठिकाणी. हो, मग ते ऍडवायझरीज आपल्या वेदर बेस ऍडवायझरीज असतील. त्यामुळे शेतकऱ्याला कुठल्या प्रभागात असेल त्या प्रभागानुसार तो महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सर्कल वाईज वेदर स्टेशन आहे. त्या वेदर स्टेशनचा रिअल टाइम डेटा आपल्या महाविस्तार ऍप्लिकेशन मध्ये येतो. त्यामुळे कोकणात काय वेदर आहे, या मराठवाड्यात काय आहे, विदर्भात काय, ही माहिती आपल्याला रिअल टाइम भेटते. त्याच्या बेसिसवर आपण शेतकऱ्यांना हवामान अंदाज देतो. हे खूप हेल्पफुल होणार यामुळे. तर हे सगळे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं एआयचा उपयोग होतो ते सुद्धा महाराष्ट्र खात्यामध्ये पुढाकार घेतला. कॅमेरामॅन सत्यम सर.